मंदिर बघितलं आपण, दर्शन वगैरे केलं आणि इथे सगळे हत्यारं आहेत, शिवकालीन हत्यारं, त्यांचं प्रदर्शन लागलेलं आहे. ती हत्यारं पण आपण बघून घेऊया. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरीकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज शिवजयंती आहे. सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपले मराडेपाड्याला जो शिवमंदिर आहे, महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही जाणार आहोत. मी पण जाईन आणि ज्यांना कोणाला त्या मंदिरात जायला जमणार नाही आजच्या दिवशी, त्यांच्यासाठी व्लॉगमधून मी त्यांना पण दर्शन देणार आहे. सो चला आपण जाऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून घेऊया. ते मंदिर ॲक्च्युली बांधलं आहे, गेले 4 दिवसापासून तिकडे हे सगळे कार्यक्रम चालू होते. पण आज शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ते हे करणार आहेत, लोकार्पण करणार आहेत. आणि मूर्तीचं दर्शन आजपासून लोकांसाठी खुलं होणार आहे. चला आपण दर्शन करून घेऊया. आणि तर काय आता मी आलो मराडेपाड्याला, सोबत दर्पण आहे. दर्पण कसा आहेस? मस्त आहे. चला मंदिराजवळच आलो आहे, जाऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून घेऊया. इथे आपल्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत. हॅलो, कसे आहात? झालं दर्शन? नाही ते लोक नाही आले. दर्शन झालं आमचं. हां, हॅलो. सो आम्ही आलो आतमध्ये आणि इकडे छान प्रकारे दर्शन झाले.
अरेंजमेंट तुम्ही बघू शकता. एका दरवाजाने येतात, दुसऱ्या दरवाजाने दर्शन करून सगळ्यांचं होतं आहे. गर्दी भरपूर आहे, पण मॅनेजमेंटमुळे व्यवस्थित होते सगळं. बाकी सगळे कार्यकर्ते सगळे इथे आहेत, सगळं मॅनेज करायला. आणि समोर आपण महाराजांची मूर्ती बघू शकतो. ही मूर्ती ही एकाच पाषाणातून घडवलेली आहे. मूर्तीचं वजन हे जवळजवळ 500 किलोच्या आसपास आहे. आणि विशेष म्हणजे प्रभू श्री रामलल्लांची मूर्ती ज्या मूर्तिकाराने घडवली होती त्याच मूर्तिकाराकडून ही मूर्तीसुद्धा घडवण्यात आलेली आहे. ही मूर्ती एकदम आकर्षक आणि एकदम बारीक कामसुद्धा खूप छान पद्धतीने केलेलं आहे बघा. आमचं दर्शन झालं. बाकी सगळे दर्शन घेत आहेत. आय होप ब्लॉगमधून तुमचं पण दर्शन झालं असेल. आपण आता बाहेर जाऊया. इकडे बघा आता ऐका. हॅलो. हॅलो. जय शिवराय. जय शिवराय. काय बोलतो. आणि मी सबस्क्राईब पण केलं आणि सगळे तुमचे व्हिडिओ बघितले. कोणाचे व्हिडिओ बघतो. गुड बॉय. ताईचे आणि दादाचे. ताई कुठली ताई. असं ताई बोल ना. चालेल. जय शिवराय. जय शिवराय. सो आमचं दर्शन वगैरे झालं तर बाहेर आलो. तो अशा प्रकारे आम्ही पोचलेला होता आता. बरे आहात ना. कोण आले. आम्ही दोघं दर्पण आहे. नाही मम्मीचा काल आलेली. बरे आहात ना. हो. आणि ते तर साहेब भेटले. कसे आहात. बस एकदम जास्त पोचलेले. एक फोटो घ्या आपल्या बरोबर. नक्कीच नक्कीच. पहिले फोटो घ्या मग बोलू आपण. हो. तर आता मंदिर बघितलं आपण, दर्शन वगैरे केलं. आणि इथे सगळे हत्यारं आहेत, शिवकालीन हत्यारं. त्यांचं प्रदर्शन लागलेलं आहे. ती हत्यारं पण आपण बघून घेऊया. स्त्रियांच्या त्याला बोलतं इथे बरं आहे की नावं पण लिहिलेत. तर आपल्याला नावं माहिती न पडत. त्याला बोलतात हलदाई. एक आहे कट्यार. स्त्रियांच्या कट्यारी. इथे कुकरी आहे, वाघनखं आहेत, हंजराली आहे, बिचवा आहे. मुघल कट्यार याला बोलतात. कर्द, जांबिया, पेशकब्ज. लाईट आली. हे संगीन, इराणी भाला, तब्बर कुऱ्हाड. हे काय अंकुश, खैबर, जर्नाल, मराठा कट्यार, विजयनगरी कट्यार. ये मराठा तलवार. धोप तलवार. हाय पट्टा. ही आपण आत्ताच छावा मूवी मध्ये बघितलेली आहे. दानपट्टा. हा या. आणि इथेच खूप सारे पुस्तकं पण आहेत विकायला. याच्यामध्ये बरीचशी पुस्तकं आहेत. रायगड दर्शन, मोडी लिपी शिकायची पुस्तकं, किल्ल्यांची माहिती, भरपूर पुस्तकं आहेत. सो चला आमचं दर्शन झालं, स्टॉल फिरून झालं आणि आम्हाला वहिनी भेटले. बरी आहे ना. चला आता जाऊया घरी. पण राऊत जे डोंग्यावरनं आलेले आहेत. मित्रांनो सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण या ठिकाणी जय भगत साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यांचे ते भाची आहेत प्रतिष्ठानच्या वतीने. चला नजर चुकीने कोणाचं नाव जर राहून गेलं असेल तर मी माफी मागतोय. चला या संपूर्ण टीम तुमच्या अथक प्रयत्नाने
हे सर्व थेट प्रक्षेपण पोहोचवलं गेलं. टॉनी कॅमेरामॅन भाई आप सो गाइस फायनली मी पोचलो घरी. घरी एकदम शांत शांत आहे. मम्मी